आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऍक्सिडेंटल जाऊ काही हवंय का तुम्हाला? नाही, खोलीत बसून बसून कंटाळा आला होता म्हणून आले. या ना, या बसा. मंजू वहिनी, ऍडमिशन इज डन. अरे वा, अभिनंदन. अहो मंजू वहिनी, तुमचे लय आभार आहेत बघा. माझ्या मनातली गोष्ट मी सत्याला सांगितली, त्यामुळे हे सगळं शक्य झालं बघा. काय गंधर्वे, आमच्या शब्दाबाहेर गेली ते गेलीस, वरून आमच्या समोर ह्यांचे आभार मानतीस होय? ए नेबळाट, तू तर म्हणलीस ना का फूस लावली नाही म्हणून, मग ही तुझा आभार का मानते? बोल की, काय विचारते मी? मम्मी साहेब, कारण मंजू वहिनीने माझी मदत केली. जे मी इतके वर्ष सत्यदादाशी बोलू शकले नाही ते मंजू वहिनीनेच सांगितलं. मंजू वहिनी, तुम्ही खाली कशाला आलाय? चला वरती आराम करा. चला चला, एका वेळ सरक. झालं, एक माणूस आधी स्वतःकडे खेचून घेतला होता त्यांनी, आता दुसरा बी गेला. असं हळूहळू सगळं घर स्वतःच्या बाजूने करून घेतात का नाही बघा. मंजू वहिनी, मी खुश आहे बघा. आज एकदाच ऍडमिशन झालं माझं. मग कसं वाटतंय सवय? पुन्हा शिक्षण चालू होणार. 12वी नंतर पुढे काय काय असतंय ठावच नव्हतं मला. आता एकदाच फॅशन डिझायनिंग कम्प्लीट करणार आणि डिग्री बी मिळवणार. मला ना मोठ्या मोठ्या स्टारची कापडं डिझाईन करायची आहेत. तुम्ही बी बघा, ते मी कम्प्लीट करणारच बघा. करशीलच, माझं बी करून देणार ना? अहो मंजू वहिनी, तुमच्यासाठी तर अशी झॅक साडी डिझाईन करणार, त्याचा पदर असं टाकलं की सगळे बघतच राहिलं पाहिजे बघा. आणि असं जाताना बॅकलेस ब्लाउज करणार तुम्हाला मी तुमच्यासाठी. तुमचा कलर फेअर आहे ना, तुमच्यासाठी मस्त ब्लॅक वन पीस डिझाईन करणार बघा. सत्यदादा तर तुमच्याकडे बघतच राहायला पाहिजे. आणि तेव्हा मला मोठ्या मोठ्या स्टार्सची कॉल येणार, सवी मॅडम मला काष्टात डिझाईन करून द्या. गावाधरणं मी एकटीच बडबड करत आहे. सवे, अगं बोल की बिंदास. तू लईच भारी डिसिजन घेतलायस बघ. तुला सांगू का, शिक्षणानं माणूस नुसता कमवता होत नाही अगं, सगळ्या बाजूनी समृद्ध होते. पण माझं एक ऐकशील? काय? येत बस. सवे, कवीशी कधीच लांब होऊ नकोस. तुझं जे काय म्हणणं आहे ना ते शांतपणे तिला पटवून दे. शेवटी ती तुझी बहीण आहे. येळेला तीच असेल तुझ्यासाठी. आता माझी बहीण अमृता कवीसारखीच तापट स्वभावाची, माझ्यापेक्षा लहान आहे, पण कवा कवा मलाच वरडती एवढं. तुम्ही काहीच काळजी करू नका मंजू वहिनी, मी समजावेन तिला. वय
तुमची सवी कवीची जोडी कधीच तुटली नाही पाहिजे. आई आई अगं आई 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 अगं, आई काम रे. अगं काय आज लईच खुशीत आहे स्वारी. कशा पण एवढं मस्का चाललंय हा? काय आवडीचं बनवून पाहिजे का काय? जा बाबा, काहीतरी पाहिजे असल्यावरच लाडी गोडी लावते का मी? अगं तसं नाही, पण मी म्हटलं काय विचारावं, आवडीचं काय बनवून पाहिजे का? तसं मला काय नकोय, हम्म. मीच तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. आता काय घेऊन आलीस आणि हा? किती पैसे खर्च केलेस? थांब दाखवते किती पैसे खर्च केलेत ते. ढँग आज तुमच्या अमृता मॅडमचा पूर्ण पगार झालाय. आमरे, लई मोठी हो बघ. चल देवा मोर ठेवू. चल. देवा, कसं कळ तर तुला माझ्या मनातलं. आत्ते, लोकाच्या हक्काचे पैसे तोंड वर करून घेताना लाज वाटत नाही? आमरे, जाऊ देत, त्यांना जी पाहिजे ती करू देत. उगाच त्याच्यावरनं वाद नको. देऊन टाक पैसे त्यासनी. तू ना अशीच माघार घेत राहा, म्हणजे ही बाई एक दिवस आपल्या सगळ्यांना विकून खाईल. तिकडे दिदी आजारी असताना बी तिच्या हक्काचा पगार ही बाई हावऱ्यासारखी घेऊन आल्या. वंस, खरंच तुम्ही मंजूकडून पैसे घेतलेत? होय, घेतले. आता ती लेख आहे ह्या घरची म्हणल्यावर तिची जबाबदारी नाही. लगीन झालंय म्हणून काय घर वाऱ्यावर सोडायचं मी? ते तू नको आम्हाला शिकवूच. दीदीच्या पैशाला हात न लावण्याच्या अटीवर मी माझा पगार तुला द्यायचं ठरलं होतं. आता एक छदाम मी तुला देत नसते. म्हणलेलो ना गोड ठेव तोंडात, गोड बोल. गेले पैसे. आज एवढी पी तुझ्या पोटाची नदी झाली पाहिजे. आज एवढं दिलदार झालं बाबा. अरे, कारण आपल्या मिठाईचा खप लय वाढलाय अख्ख्या साताऱ्यात. अरे, पोरांना चांगलाच नाद लागलाय. गणपती गाजवलाय, गणपती. अरे, आपल्या मालाची लत लागल्या पोरासनी. तू बघतोयस काय? पे हे चालणार नाही बर का. किती वेळ झालं एकच बाटली घेऊन बसलाय. त्याची कॅपॅसिटी नसेल तर आणा बाटली, मी संपवतो. नाही नाही जात. तो सांगायची गरज नाही मला. मित्र, माझा मित्र आहे.
आलास तू? तुझीच वाट बघत होते. हे पुस्तक तुझं आहे? होय. तुझ्या ड्रॉवर मध्ये सापडली. काय झालं? मूड का ऑफ आहे? समाजकारण राजकारणात काम करताना काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्याग करणं सगळ्यांना जमेल असं नाही ना. रवीच्या ऍडमिशनमुळे उशीर होईल असं मी पंकज दादांना आधीच सांगितलं होतं. त्यांनी तो निरोप तात्यासाहेबांना दिलाच नाही. तात्यासाहेब चिडले माझ्यावर. आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. आज पहिल्यांदा तात्यासाहेबांनी मला इग्नोर केलं. समजू शकते मी. जाधव साहेब बी इतक्यांदा माझ्यावर चिडलेत ना, मग ते चिडू नयेत म्हणून मी काहीतरी करायला जाते आणि त्यात पण गडबड होती माझ्याकडे. मग काय करायचं तुम्ही? मग काय, कामात झोकून दिलं स्वतःला. एवढ्या डेडिकेशननं काम केलं ना, का थेट तुझ्याबरोबर लगीन झालं माझं. बस, हेच पाहिजे होतं. तू हसला पाहिजे. वाघमारे वाघमारे. बर जा, फ्रेश होऊन ये. बापरे. बो बो बो. आत येऊन बस पटकन. तुझ्या कोणी मागवलं नव्हतं ना? नाही साहेब, बघतच आलो. आणि आता तरी मला अपेक्षा आहे की तू काहीतरी खबर आणली असशील. साहेब खबर नाही, डायरेक्ट पुरावेच आणलीत. पुरावा? हे बघा साहेब. साहेब साहेब हे बघा. हा माणूस अंमली पदार्थांच्या डीलरसाठी काम करतो साहेब. आणि यांचा मालासाठी कोडवड काय माहितीये का? मिठाई. पण अबू, हा जो तुझा सोर्स आहे ना, आपण याच्यावर विश्वास ठेवू शकतो? साहेब 101% ठेवू शकतो. हे बघ अबू, मला वाटतं इथून पुढे तू जास्त रिस्क घेऊ नयेस. कसं आहे, एकतर याच्यामुळे तू अडचणीत येशील आणि आपण हे सगळं करतोय ना, त्या सगळ्यावर पाणी फिरेल. साहेब तुमच्यासाठी काय पहिल्यांदा काम करतोय? ते तर आहेच, पण हे बघ, पण मला वाटतं तू याच्यापेक्षा जास्त रिस्क घेऊ नयेस. हे बघ, तू जे काही केलंस ना, त्याच्यामुळे आमची खूप मदत झाली ऑलरेडी. हे घे, महिना अखेरला आणखी दे. पण आता काही दिवस तू अंडरग्राऊंड राहा. काळजी घे. निघ आता.
चांदन रूप तुझ पुरतण्यार नजरची जादूगिरी जुलमी धार मखमली सपनान मन भुलला काळजाच्या वाटेवर रान फुलला धड धड उरात ह्या कशान ते ठावना नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळ मन बावरल सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळ मन वाघमारे अहो काय करताय? मी कशाला काय करू? मी पडले तुझ्या अंगावर. हो पण असं कसं पडलं तुम्ही? आता काय प्रश्न विचारत बसणार आहेस का? आधीच आपल्याबद्दल लई गैरसमज आहेत. चल उठ. मंजू वहिनी सॉरी 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 सवे ए आदर सवे सवे ए सवे काय झालं हसायला? अग ते आता लाजण्यासारखं काय त्यात? अगं मी मंजू वहिनीनं चहा द्यायला वर गेले होते तेव्हा अगं सवे थांब. ए सवे फिदी फिदी नंतर हास, आधी काय झालं ते नीट सांग. अगं मी मंजू वहिनींना चहा द्यायला वर गेले होते तेव्हा ते दोघ जण उगाच डिस्टर्ब केलं बघ मी त्यांना. अगदी न्हावून निघालेत दोघं प्रेमात. कवे काय बोलत होता का दोघी जणी आणि ही अशी लाजत का गेली? अहो मम्मी सवी लाजली तर लाजू द्या, पण आता तुमच्या सुनबाईनं स्वतःची पोळी भाजायला सुरुवात केली आहे बघा. सत्तरदा आता तिच्या कायमच्या मुठीत राहील बघा. कवे जी काय बोलायचंय ती स्पष्ट बोलू, गाकवाड्यात बोलू नकस. अहो मम्मी सवीवर दोघांना बी चहा घेऊन गेली होती ना, तेव्हा दोघं बी बिछाणावर एकमेकांच्या मिठीत होते, दोघं बी रोमॅन्स करत होते, दोघं बी एकमेकांच्या प्रेमात चिंब बुडाले होते बघा. मम्मी आत्ताचा राबण डाव खेळला नाही ना तर छोटा पाहुणा घरात यायला टाइम नाही लागायचा बघा. आणि तुम्ही मम्मींच्या ग्रँड मम्मी कधी व्हाल ते तुम्हाला बी कळायचं नाही बघा. सावरल सावरल सजनी